17 फेब्रुवारी 1937 हा दिवस भारतीय राजकीय आणि सामाजिक इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी मुंबई प्रांतिक विधिमंडळासाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य मजूर पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला. या निवडणुकीत बाबासाहेबांसह एकूण 17 आमदार निवडून आले आणि त्यामुळे वंचित, दलित, कामगार व शोषित समाजाला राजकीय व्यासपीठावर सशक्त प्रतिनिधित्व मिळाले. हा विजय केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नव्हता, तर तो सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांच्या संघर्षातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. 1930च्या दशकात भारत ब्रिटिश राजवटीखाली होता आणि देशभर स्वातंत्र्य चळवळ सुरू होती. मात्र या राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच समाजातील अंतर्गत विषमता, जातीभेद, अस्पृश्यता आणि आर्थिक शोषण या प्रश्नांवर फारसे गांभीर्याने काम होत नव्हते. बहुजन, दलित, कामगार आणि शेतकरी वर्गाचे प्रश्न मुख्य प्रवाहातील राजकारणात दुर्लक्षित राहिले होते. अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ सामाजिक चळवळीपुरते मर्यादित न राहता थेट राजकीय क्षेत्रात प्रवेश करून वंचित समाजाचे प्रश्न विधिमंडळात मांडण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना ही बाबासाहेबांच्या व्यापक राजकीय दृष्टिकोनाची फलश्रुती होती. हा पक्ष केवळ दलित समाजापुरता मर्यादित नसून कामगार, शेतकरी, गरीब, कष्टकरी आणि सर्व शोषित वर्गाच्या हक्कासाठी उभा राहणारा पक्ष होता. या पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाला राजकीय बळ देण्याचा प्रयत्न केला. शिक्षण, रोजगार, मजुरी, जमीन हक्क, सामाजिक सन्मान आणि राजकीय प्रतिनिधित्व या मुद्द्यांना त्यांनी केंद्रस्थानी ठेवले. 17 फेब्रुवारी 1937 रोजी झालेल्या मुंबई प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत स्वातंत्र्य मजूर पक्षाने प्रभावी प्रचार केला. बाबासाहेबांनी आपल्या भाषणातून स्पष्टपणे सांगितले की केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवून समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. जोपर्यंत समाजात समानता, सामाजिक न्याय आणि आर्थिक सुरक्षितता येत नाही, तोपर्यंत खरे स्वातंत्र्य अपूर्ण आहे. या विचारांनी जनतेवर मोठा प्रभाव टाकला. विशेषतः दलित, मागास, कामगार आणि गरीब वर्गाने या पक्षाकडे आशेने पाहिले. या निवडणुकीत स्वातंत्र्य मजूर पक्षाने एकूण 17 जागा जिंकल्या. त्या काळात ही संख्या लहान वाटली तरी तिचे राजकीय आणि सामाजिक महत्त्व अत्यंत मोठे होते, कारण या विजयामुळे पहिल्यांदाच वंचित समाजाचा आवाज मोठ्या प्रमाणात विधिमंडळात पोहोचला. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः विधिमंडळाचे सदस्य झाले आणि त्यांनी आपल्या सहकारी आमदारांसह सरकारच्या धोरणांवर प्रभाव टाकण्यास सुरुवात केली. विधिमंडळात प्रवेश केल्यानंतर बाबासाहेबांनी कामगारांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका घेतली. कामाच्या तासांची मर्यादा, किमान वेतन, सुरक्षित कामाचे वातावरण, महिलांचे अधिकार आणि शोषणाविरोधातील कायदे यासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतही त्यांनी सरकारला जाब विचारला. जमीन धारणेची असमानता, सावकारांचे शोषण आणि ग्रामीण गरिबी यावर त्यांनी स्पष्ट मत मांडले. या सर्व विषयांमुळे स्वातंत्र्य मजूर पक्ष हा केवळ विरोधी पक्ष न राहता सामाजिक परिवर्तनाचा वाहक ठरला. या विजयाचे आणखी एक महत्त्वाचे अंग म्हणजे दलित समाजाला मिळालेला आत्मसन्मान. शतकानुशतके राजकीय प्रक्रियेपासून दूर ठेवलेल्या समाजाला स्वतःचे प्रतिनिधी विधिमंडळात पाहायला मिळाले. यामुळे समाजात आत्मविश्वास वाढला आणि लोकांना वाटू लागले की आपले प्रश्न मांडण्यासाठी आणि सोडविण्यासाठी आपलेच नेतृत्व आहे. बाबासाहेबांचा हा विजय दलित समाजासाठी केवळ राजकीय यश नव्हता, तर तो मानसिक गुलामीतून मुक्त होण्याचा एक टप्पा होता. 17 फेब्रुवारी 1937च्या या निवडणुकीने बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय राजकारणातील स्थान अधिक भक्कम झाले. ते केवळ समाजसुधारक न राहता प्रभावी राजकीय नेते म्हणून पुढे आले. ब्रिटिश सरकार, काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनाही त्यांच्या विचारांची आणि भूमिकेची दखल घ्यावी लागली. वंचित समाजाच्या प्रश्नांवर कोणताही निर्णय घेताना बाबासाहेबांचे मत महत्त्वाचे ठरू लागले. या निवडणुकीचा परिणाम पुढील राजकीय घडामोडींवरही झाला. कामगार कायदे, सामाजिक सुधारणा, शिक्षण आणि घटनात्मक हक्क याबाबत बाबासाहेबांनी मांडलेले विचार पुढील काळात अधिक व्यापक झाले. पुढे संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत बाबासाहेबांना महत्त्वाची भूमिका मिळण्यामागे त्यांच्या या राजकीय अनुभवाचा मोठा वाटा होता. एकूणच 17 फेब्रुवारी 1937 रोजी मुंबई प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत स्वातंत्र्य मजूर पक्षाचा विजय हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. या विजयाने सामाजिक न्यायाच्या संघर्षाला राजकीय दिशा दिली. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिले की वंचित समाजाला केवळ सहानुभूती नव्हे, तर सत्तेत सहभाग मिळाल्याशिवाय खरे परिवर्तन शक्य नाही. हा विजय आजही लोकशाही, समानता आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी प्रेरणादायी ठरतो.